मी आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर भाग्यश्रीताई बंगाडे यांना विनंती करतो की त्यांनी मनाचे श्लोक या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर. सर्वात पहिल्यांदा परिचय तर माझा करून दिलेलाच आहे, पण सर्वात पहिल्यांदा मी सर्वांची क्षमा मागते की आज मला इथे पोहोचायला वेळ झाला. कारण आज ऐन वेळेला पाहुणे आल्यामुळे मी माझा वेळ काढू शकली नाही, पण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी. तर आजचा कार्यक्रम हा जो आहे हा विषय थोडासा वेगळा आहे. म्हणजे माझ्या ॲक्च्युली करिअरमध्ये मी पहिल्यांदाच अशा विषयावर बोलते आहे, त्यामुळे सर्वांनी थोडंसं सांभाळून घ्यायचं. तर आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय नारायण पाटील दादा, त्यानंतर सल्लागार श्री रामकृष्ण पाटील साहेब, आजचे अतिशय सूत्रबद्धपणे सूत्रसंचालन करणारे रावते साहेब आणि माझे माननीय सर्व या ठिकाणी असलेले उपस्थित मंडळी, कारण मला नावं त्यांची माहिती नाही आहे, आणि माझ्यासमोर अत्यंत श्रद्धेने, संयमाने, अनुभवाने आणि आयुष्याच्या खूप मोठ्या प्रवासानंतर आलेले सर्व सन्माननीय ज्येष्ठ मातापिता, पूजनीय मातापिता, माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. तर आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की हा विषय तुम्हाला सर्वांना आवडणारच आहे. कारण मनाचे श्लोक हा थोडासा आध्यात्मिक विषय जरी वाटत असला तरी हा विषय तात्विक नाही, तो आध्यात्मिकही नाही, तर तो धार्मिकही नाही, तर हा विषय म्हणजे आयुष्याचा आरसा आहे. तुम्हाला माहिती, मला या ठिकाणी सभागृहात बसल्यानंतर मी थोडंसं एक चौफेर निरीक्षण केलं. प्राध्यापक असल्यामुळे बारीक बारीक गोष्टींकडे बघण्याची सवय असते. तर मला एक असं जाणवलं, मी अगदी मोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी थोडा वेळ आपण विसरून जाऊया की मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते. आज आपण एक एखादं मित्रमैत्रिणी जसे बोलताय त्याप्रमाणे आपण संवाद साधणार आहोत. विद्यार्थीच आहे. तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक चेहरा मला काहीतरी सांगतोय. म्हणजे कसा, कुणाच्या डोळ्यामध्ये काहीतरी आठवणी आहेत, कुणाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, कुणाच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि अनेकांच्या मनात शांतता शोधण्याची ओढ आहे. तर हे जे चेहरे आहेत, तर हे चेहरे वाचताना मला असं लक्षात आलं की आपण स्वतःच्या मनाशी संवाद साधायला या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आज आहे दास नवमी. तुम्हाला माहिती आहे की दास नवमी रामदास स्वामी जे आहे, संत रामदासांचे, संत रामदास जे होते ते संत रामदास म्हणजे केवळ समाज सुधारक नव्हते, तर ते त्याचबरोबर राष्ट्रचिंतक होते. समाज सुधारणेसोबत त्यांनी राष्ट्रचिंतन केलं. शिवाजी महाराजांचं मार्गदर्शक म्हणून ते होते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या मनाची ते वैद्य होते. तर अशा या संत रामदासांचं बद्दल आपण थोडंसं बघूया की हे रामदास स्वामींचं जे पूर्ण नाव आहे ते आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यांचा जन्म हा नांदेड जिल्ह्यात जालना या गावी झाला, महाराष्ट्रात. त्यांचं जे निर्वाण स्थान आहे म्हणजे सज्जनगड तुम्ही ऐकलेलं असेल, तर या सज्जनगडला त्यांची समाधी आहे. तर त्यांचं निर्वाण स्थान आहे सज्जनगड. त्यांचे गुरु होते प्रभू रामचंद्र आणि त्यांची भाषा होती मराठी. त्यांच्या साहित्य रचनेमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर दासबोध आणि मनाचे श्लोक असे 2 ग्रंथ त्यांनी निर्माण केले. आणि त्यांचं जे प्रसिद्ध वचन होतं ते कोणतं होतं सांगा बरं? प्रश्न मी पण विचारते आता तुम्हाला. त्यांचं एक प्रसिद्ध वचन होतं रामदास स्वामींचं, जॅस व्हेरी गुड, जय जय रघुवीर समर्थ. आणि हे सारखं हे मनात पडत ते त्यांचा जीवन प्रवास त्यांनी चालू केला. तर बघा, आता सगळ्यात सांगायचं म्हटलं तर लहानपणी शरीर चालवतं मनाला. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा शरीर चालवतं मनाला. बघा, हा प्रत्येक गोष्ट नीट आहे का?
शरीर चालवतं मनाला, पण म्हातारपणी मात्र उलट होतं. वृद्धापकाळात आपलं मन चालवतं शरीराला. बरोबर आहे की नाही? लहानपणी शरीर चालवतं मनाला, पण म्हातारपणी मन चालवतं शरीराला. आता असं का? कारण का मन प्रसन्न असेल तर औषधं कमी लागतात, झोप चांगली येते, त्याच्यात आठवणी गोड वाटतात. पण हेच मन ज्यावेळेस अस्वस्थ असतं त्यावेळेस आपल्याला इतकं सुंदर शरीर असूनही ते कसं वाटतं? नकोसं वाटतं. आणि त्यामुळे संत रामदासांना हे माहिती होतं. रामदास स्वामींनी काय केलं की त्यांनी कशावर उपचार केले नाही. त्यांनी ते देवालाही काही म्हटलं नाही, अरे देवा, अरे, किंवा समाजाला काही म्हटलं नाही. त्यांनी सगळे जे उद्देश केले ते कोणाला केले? मनाला केले. ते काय म्हणायचे? अरे मना. बघा किती आपुलकीचा शब्द आहे, अरे मना. म्हणजे त्यांनी कोणाला म्हटलं? त्यांना माहिती होतं की मन हेच सर्व सिद्धीचं कारण आहे. कारण मन जर दुःखी असेल तर आपल्याला किती पण चांगलं असलं आयुष्य तर ते सुखमय वाटणार नाही. आणि म्हणून त्यांनी थेट आपला संवाद कोणाशी साधला? मनाशी साधला. आणि मनाशी ते बोलू लागले. आणि म्हणून सुमारे 400 वर्षापूर्वी, बघा हा, आता साहित्य घराघरात नसतं, पण मला असं वाटतं की ज्या घरामध्ये संत साहित्य आहे, ज्या घरामध्ये संत साहित्यांचं वाचन आहे, ते घर आजही समृद्ध आहे. तर 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींना हे माहिती होतं. बघा हा, 400 वर्षापूर्वी. आता आपण मॉडर्न काळात वाढतोय. तर 400 वर्षापूर्वी त्यांनी थेट मनाला साथ घातला आणि मनाचे श्लोक आणि दासबोध या अतिशय उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. तुम्हाला सांगते, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्या मनाला विचारलेला आहे, मनाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानुसार आपण जीवनामध्ये काय उपदेश घ्यायचा, तो उपदेश आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. तर बघा, आता सुरुवातीला आपण जर म्हटलं तर प्रवास असतो. आता या ठिकाणी जे सगळेजण आपण आलेलो आहे, कोणी उत्तम आई वडील म्हणून आलेले आहेत. आपण या जीवनाच्या प्रवासात अनेक आपल्या भूमिका निभावलेल्या आहेत. कोणी शेतकरी असतील, त्यांनी अतिशय कष्ट करून त्यांची शेती फुलवली असेल. त्याच्यानंतर काही शिक्षक म्हणून आले असतील, काही आजी आजोबा म्हणून आले असतील. तर वेगवेगळ्या या भूमिकेतून येता लहानपणी आपल्याला काय असतं? लहानपणी आपल्याला शिकायचं असतं, तरुणपणी आपल्याला कमवायचं असतं, आणि त्यानंतर संसार उभा करायचा असतो आणि मुलांना मोठं करून त्यांना स्वावलंबी करायचं असतं. पण या सगळ्या धावपळी आपण सगळ्यात स्वतःकडे बघतच नाही का? कारण जेव्हा आपलं शरीर थकू लागतं, आपलं मन थकू लागतं, डोळे नीट काम करत नाही, कान नीट ऐकू शकत नाही, आणि त्यावेळेस तेव्हा मात्र आपल्याला एक गोष्ट जागेपणी जागृत होते, आणि ती गोष्ट कोणती असते? मन. त्यावेळेस मन आपलं मात्र जागं व्हायला लागतं. कारण तरुणपणी आपण मनाकडे लक्ष दिलेलं नसतं या धावपळीत. आणि मग मन त्यावेळेस आपल्याला भूतकाळाकडे मागे वळून बघताना आपल्याला सांगतं की सर, आपल्याला त्यावेळेस खरी गरज असते आपल्या मनाला सांभाळण्याची. मग काय होतं अशा वेळेस की आपण काय केलं? आपल्याला आपण मागच्या आयुष्यात डोकावून बघतो. आपण आत्तापर्यंत ज्या वयाची आपण आहे त्याच्या अगोदर आपण काय केलं? आपण कोणासाठी काय केलं? आपल्याशी कोणी कसं वागलं? आपण कोणाला दुखावलं का? कोणी आपल्याला विसरलं का? कोणी आपला अपमान केला का? या सर्व भावनेमधून आपण आयुष्याच्या या टप्प्यात जात असतो. आणि खरं तर सांगायचं तर वृद्धापकाळात शरीर थकत नाही, पण काय थकतं? मन थकतं. आणि अशा वेळेस समर्थ रामदास स्वामींनी थेट मनालाच उपदेश केला. म्हणजे बघा, आजचा दिवस इतका टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात ठरणार आहे. कारण शिकायला बघा वय नसतं, हे तर गोष्ट खरी आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणाला आपण एखादा विषय ऐकतो त्यावेळेसपासून तो आपण जर फॉलो केला, म्हणजे त्याला सातत्याने पुढे देत ठेवलं, तर मात्र आपण आयुष्यात अनेक टप्पे अजून पार करू शकतो. अजून आपण काही आत्ताच मरणार नाही, लक्षात आलं का? अजून आपले 20, 25, 30 वर्ष तरी आपल्याला आयुष्य आहे. मग आता भूतकाळात ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका सुधारण्याची संधी आपल्याला या दासनवमीच्या निमित्ताने मिळाली आहे, असं आपण समजूया. मग आता स्वामींनी काय केलं? ते डायरेक्ट थेट मनाला संदेश केला, म्हणजे संदेश पाठवला मनाला की जशा सूचना तू तुझ्या मनाला करशील त्याप्रमाणे तुझं मन घडत जाईल. आणि म्हणून आजही तुम्ही पाहता की जी ही स्वयं थेरपी आहे, संमोहन थेरपी आहे, त्याला आपण म्हणतो सेल्फ हिप्नॉटिझम. तर त्या थिअरीमध्ये सुद्धा मनावरच उपचार केले जातात आणि अतिशय सक्सेसफुल थेरपी ही आहे. आता याच्यात नेमकं काय आहे? तर यामध्ये शरीरावरती मनाचे उपचार केले जातात. म्हणजे आपण स्वयं सूचनेद्वारे, बघा, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, माझ्याही आयुष्यात
जरी मी आज तुम्हाला इथे स्ट्रॉंग दिसते, काही ना काही भूतकाळात मला सुद्धा नक्की मिळालेले आहे. शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या आहेत. तर त्यावेळेस आपण मनाला जर शाबूत ठेवलं, आपण अगदी कणखर मनाला जर बनवलं, तर आपण नक्कीच आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून हे समर्थ रामदास स्वामींना माहिती होतं. मग त्यांनी काय केलं? बलोपासनेचा संदेश दिला. बलोपासना म्हणजे काय हो? तर आपल्या शरीराची काळजी स्वतः घेणे. आता माझा विषय तर जीवशास्त्र आहे, त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येक आपली गोष्ट आपल्या पेशीवरती काम करते. त्याच्यात PhD सुद्धा माझं झालेलं आहे. तर हे बघत असताना त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी काय केलं? बलोपासनेचा संदेश दिला की आपलं शरीर जर बळकट असेल तरच आपलं मन बळकट राहील. आणि म्हणून त्यांनी विविध ठिकाणी आखाडे उभारले. तुम्हाला कल्पना असेल की या मारुतीची उपासना सुरू केली, सूर्याची उपासना सुरू केली. म्हणजे बघा, आपला हे जे राष्ट्रसंत होते, सूर्याच्या उपासनेसोबत बलोपासनेला त्यांनी महत्त्व दिलं. सूर्य नमस्काराचं महत्त्व त्यांनी सर्वसामान्यांना सांगितलं. आता मी अजिबात म्हणणार नाही तुम्हाला या वयात की तुम्ही जिममध्ये जा आणि खूप खूप व्यायाम करा, शक्तीच्या बाहेर व्यायाम करा, अजिबात नाही. पण प्रत्येकाने आपल्या शरीराची हालचाल ही केलीच पाहिजे. मग आता त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर अगदी खूपच अगदी पाय तुटेपर्यंत चालायचं नाही, तर जेवढं शक्य आहे कुवतीनुसार, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असलेला व्यायाम हळूहळू सुरू करून हळूहळू त्याला वाढवणे आणि कुठेतरी स्थिर होणे. घरकामात आपल्या मुलांना, सुनेला, मुलींना जिथे आपल्याला शक्य आहे तिथे शक्य तेवढी मदत करणे. त्यांना सुद्धा स्पष्ट सांगायचं की या वयात आता मला शक्य नाही, पण मला जमेल तशी मदत मात्र मी करणार. आता बरेच जण मी पाहिलेले आहे, बऱ्याच ठिकाणी मी एक असं निरीक्षण केलं की काही काही ठिकाणी मला खूप महत्त्व आहे म्हणून मी अजिबात लक्ष देणार नाही, मला ऐकत गाठ आणि एक असं आपण म्हणतो इशारे करण्यात किंवा सूचना देण्यात खूप आनंद वाटतो. कारण त्यांना माहिती असतं की आपण ऐकलेलं आहे, त्यामुळे आपलंही कोणीतरी ऐकायलाच पाहिजे. लक्षात घ्या, आता काळ बदललेला आहे आणि त्या काळानुसार, बदलत्या काळानुसार 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींना हे सगळं माहिती होतं. लोक त्यांनी हे केला, त्यांना माहिती होतं की माणसाचं दुःख हे बाहेरच्या परिस्थितीवर नाही. बघा, हा खूप सुंदर आहे. माणसाचं सुख आणि दुःख बाहेरच्या परिस्थितीवर नाही, तर ते कशावरती अवलंबून आहे? फक्त आणि फक्त आतल्या परिस्थितीवर, म्हणजे मनावर अवलंबून आहे. आता बघा, मी अनेक या जगामध्ये आता माझ्या 50 वर्षाच्या प्रवासात मी तुम्हाला सांगते की अनेक लोकांना भेटले. बरेच लोक अगदी खूप कमी सगळं असतं, त्यांना खूपसं खूप वैभव नसतं घरामध्ये, छोटेखाली घर असतं, अगदी तुटपुंजा पैसा असतो, तरी पण ते खूप आनंदी असतात. आणि काही काही मैत्रिणी माझ्या अशा आहेत की खूप त्यांच्याजवळ आहे, पण तरी त्या सदैव दुःखी आहेत. म्हणजे आता ही गोष्ट घेतली तर तुम्ही साधा विचार करा की सुख हे, आनंद हा झोपडीत पण शोधता येतो. असं जरुरी नाही आहे त्याला की आपल्याकडे सगळं पाहिजे. राहायला एकच घर लागतं, राहायला आणि आपल्याला खायला सुद्धा 2 वेळेला पोटभर जेवण मिळत आहे, पुरेसं मिळत आहे. मग आपण समाधानी राहायलाच पाहिजे. आहे त्या परिस्थितीत आपण स्वतःला स्वीकारायला पाहिजे. आणि मला आमचे सर नेहमी सांगायचे, एकदा काय झालं होतं, मला एका विषयात कमी मार्क्स मिळाले. ती थोडी नाराज झाली होती, कारण मी तोपर्यंत मी टॉपर वगैरे होती. आणि एका वर्षी मला ना एका विषयात कमी मार्क मिळाले. मग आमचे ते, मी नागपूरला माझं शिक्षण झालेलं आहे, ते सर वर्गात आले, म्हणे आपको क्यों कम मार्क्स आहे? मग मी त्यांना सांगितलं की सर, म्हटलं अच्छा मला तो विषय काही तयार झालेला नव्हता आणि मी खरं तर लक्ष देऊन ते ऐकलं नव्हतं, कारण मला दुसऱ्या विषयात स्पेशलायझेशन करायचं होतं. मग त्यांनी मला एक असा संदेश दिला, असं केलं त्यांनी, म्हणे हे देखो. म्हटलं काय आहे? मला पहिले काही कळलं नाही की हे काय आहे नेमकं. तर त्यांनी सांगितलं, हे म्हणजे जे आहे ते आनंदाने स्वीकारा. बरोबर आहे, तू नक्की आयुष्यात पुढे जाशील. आणि खरंच तुम्हाला सांगते, एक छोटासा शब्द होता, छोटासा एक ही खूण होती, आणि या खुणेमधून मी पुढे माझा खूप डेव्हलप केलं आणि कधीच मागे वळून बघितलं नाही. आणि जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला आयुष्यामध्ये यशच मिळेल. बऱ्याच वेळा अपयश सुद्धा मिळतं, पण त्या अपयशाच्या गाथेतून आपल्याला पुढे यशाचा मार्ग शोधता येतो. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी जीवनाच्या बाबतीत हे ठीक आहे, आता आम्हाला कोणतं यश मिळायचं बाकी राहिलं. लक्षात घ्या, तुमचं यश खूप मोठं आहे. तुम्ही जो संसार आनंदाने फुलवलेला आहे त्याचं सुख बघणं हे मोठं समाधान तुम्हाला या वयात आता घ्यायचं आहे. आणि त्यावेळेस जर तुम्ही म्हटलं की नाही, मला अमुक ही माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, ही
ही मुलं माझ्याच आज्ञेत राहिली पाहिजे, मला हवं तसंच त्यांनी केलं पाहिजे, तर मग तुम्हाला ते सुख मात्र घेता येणार नाही. आणि म्हणून आपण थोडंसं स्वतःला बदलायचं. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. पहिला त्यांचं काय आहे श्लोक, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. मग आता याचा अर्थ काय हो, हे तर आपलं पाठ आहे लहानपणापासून, पण आता याच्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे की देव हा केवळ म्हणजे भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन बसायचं नाही, तर भक्ती म्हणजे स्वीकार आहे त्या गोष्टींचा स्वीकार. त्यानंतर भक्ती म्हणजे मन शांत ठेवणे, आपलं मन अगदी शांत ठेवायचं काही परिस्थितीवर. भक्ती म्हणजे जे आहे ते मान्य करणे. म्हणून असं जर केलं तर रामदास स्वामींचा हा श्लोक साध्य होईल की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, की मन शांत ठेवणे, जे आहे ते स्वीकारणे आणि जे आहे ते मान्य करणे. कारण आपण हेच करू शकतो, कारण आपल्याकडे शक्ती आहे का आता नाही. आपण बलदंड धारिष्ट्याने आपण कोणाला मारू शकतो का नाही, त्याचा त्रास आपल्यालाही होणार. म्हणून आपण हे 3 मार्ग जर आज अवलंबले तर खऱ्या अर्थाने दासबोध आपला सार्थ होईल. त्याच्यानंतर वृद्धापकाळामध्ये आता या स्टेजला एक अडचण अशी येते, म्हणजे मी फक्त माझ्या निरीक्षणावरून, कारण अनुभव नाही अजून, पण निरीक्षणावरून म्हणते की वृद्धापकाळात एक अडचण असते एकटेपणाची. बऱ्याच जणांना मी माझ्या आईवडिलांना बघते, सासू सासऱ्यांना बघते की एकटेपणा. मग आता एकटेपणा म्हणजे काय, एकटेपणाची भावना म्हणजे मुलं नोकरीसाठी बाहेर गेलेली असतात, नातवंड सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, सुनबाई सुद्धा मोबाईलमध्ये हरवलेली असते. आणि अशा वेळेस मग आपल्याला कधी कधी घरात असूनही सगळेजण एकटं वाटतं. मग आता बघा काय युक्ती करायची. मग अशा वेळी आपल्याला मन सांगतं आपण आता काही कोणासाठी कामाची उरलेलं नाही आहे, आपलं काही महत्त्व नाही आहे, आहे की नाही. आणि आपल्या हे सगळे मनाचे खेळ असतात की आपलं महत्त्व नाही, आपण एकटे पडलेले आहे, हे सगळे मनाचे खेळ आहे. आणि समर्थ रामदास स्वामी त्यावेळेस आपल्याला शिकवतात की हे मनाच्या प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवायचा नसतो. तर मन कधी कधी खोटंही बोलतं आणि मन कधी कधी आपल्याला फसवतं सुद्धा. आणि म्हणूनच ते सांगतात की दुसरा श्लोक सांगतात, दुसरा श्लोक आहे अतिशय सुंदर आहे, मना वाचा वदावे विवेके करावे. काय, मना वाचा वदावे विवेके करावे. आता याचा अर्थ काय, अतिशय सुंदर विश्लेषण आहे की या ठिकाणी आपल्याला योग्य वृद्धापकाळात बोलताना जरूर विचार करावा. वाटेल आपण अनुभवाने श्रेष्ठ ज्येष्ठ आहे म्हणून वाटेल ते कोणालाही ऐकवू नये. आणि म्हणून बोलणं फार जपून करावं लागतं, बोलण्याआधी विचार करावा लागतो. कारण एक चुकीचा शब्द निघाला तर मात्र वाद होणार, नात्यात दुरावा निर्माण होणार. आणि म्हणून एक स्वीकारायचं आहे या श्लोकावरनं की आजची पिढी वेगळी आहे, त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची मूल्य वेगळी आहे. आणि आपण म्हणतो की आमच्या वेळी हे नव्हतं, त्यावेळेस ते खरंच नव्हतं, पण आजचा काळ हा वेगळा आहे. लक्षात घ्या, आजचा काळ हा वेगळा आहे. आणि म्हणून या काळात समजून घेणं, त्यांना पूर्णपणे समजून घेणं हे खरं शहाणपण आहे. का रोज वादविवाद करून स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवायचं नाही. त्यावेळेस त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे, स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आणि हे समजून घेणं आणि स्वीकारणं म्हणजे खरी भक्ती. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला 3ऱ्या श्लोकाकडे जाऊ की ते म्हणतात, मना सर्वथा मोह नको दौडू, मना सर्वथा मोह नको दौडू. आता याचा अर्थ काय की मोह म्हणजे काय, हट्ट, ज्याला म्हणतो माझं ऐकलंच पाहिजे, मी जसं म्हणेल तसंच माझ्या घरात झालं पाहिजे, कारण हा संसार मी उभारलेला आहे. असं नाही, प्रत्येकाचं जीवन आहे, त्यांचं सुद्धा एक विश्व आहे, त्यांचं सुद्धा एक मन आहे. त्यामुळे हा मोह सोडला की मन काय होतं, हलकं होतं. आणि म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात, मना सर्वथा मोह नको दौडू, म्हणजे मोह सोडून दे आणि स्वीकार कर, जे आहे त्याला स्वीकार कर. लक्षात आलं. आणि त्यानंतर आपल्याला एक ओढ असते प्रत्येकाच्या मनामध्ये की जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं थोडी मृत्यूची पण भीती वाटत असते. आणि मृत्यूची भीती वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून तेव्हा एक रामदास स्वामींची ओवी आहे, मना देह हा नश्वर आहे जाणावा. काय, मना देह हा नश्वर आहे जाणावा. आता नश्वर म्हणजे नष्ट होणारा, म्हणजे मृत्यू हा शेवट नाही, तर हा काय आहे, प्रवास आहे. म्हणून शरीर नश्वर आहे हे सत्य आहे, पण स्वीकारायचं की ठीक आहे, आपल्याला समजलं आहे ना की हे आपण संपवणारच आहे आणि हे
आपलं जे पण काही आहे ते कोणाचंच तिथे राहणार नाहीये हे मान्य आहे आपल्याला. म्हणून हे सत्य स्वीकारलं की भीती आपोआप नाहीशी होते. आपण ही जाणीव जेव्हा आपल्याला जाणवते की हे नश्वर आहे तेव्हा आपोआप कोणाबद्दलचा राग पण नष्ट होतो. ठीक आहे, मग आता आहे चांगलं तर मग राग सोडून देऊया, द्वेष सोडून देऊया, कोणाच्या मनाची जी पण काही तक्रार असेल तुमची ती सोडून देऊया. सोडून देणं सगळ्यात महत्त्वाचं. आपणही शांत, समोरचाही शांत. आणि म्हणून मना देह हा नश्वर आहे जाणावा, म्हणजे मृत्यू हा शेवट नाही तर तो एक सुंदर शेवटचा आयुष्याचा प्रवास आहे. आणि म्हणून ही जेव्हा जाणीव आपल्याला हळूहळू जाणवते तेव्हा समर्थ म्हणतात मना हित करावे अहित टाळावे. परत एकदा सांगते, मना हित करावे अहित टाळावे. मग आता हित म्हणजे काय हो? मग हित म्हणजे शांत झोप. वृद्धापकाळात हित काय आहे तर शांत झोप लागणे हित आहे. आपोआप सगळे जणांना शिक्षा मिळते. त्यामुळे मनात राग न ठेवणं, कोणालाही दोष न देणं, स्वतःलाही ओझं समजू न देणं. आपण ओझं नाही तर आपण काय आहे, ज्ञानाचा एक अनुभव आहे. त्यानंतर आपण इतिहास आहोत, आपण संस्कार आहोत. आणि फक्त ते अनुभव सांगताना मात्र अनुभव जरूर आपण सांगतो, कारण आपोआप आपल्या मनात विचार येतो, आपण ते समोरच्याला सांगतो, लहानांना सांगतो. पण हे सांगताना सांगण्याची पद्धत थोडी वेगळी पाहिजे. उपदेश नसावा, फक्त एक आपण कॅज्युअल बोलतोय, अगदी सहजपणे बोलतोय असा उपदेश त्यांना न करता सहजपणे त्यांना जर समजून सांगितलं तर आजची पिढी नक्की ऐकते, माझा विश्वास आहे. कारण आता उद्धट मुलं सुद्धा असतात वर्गात, त्यांना जर आपण व्यवस्थित समजावून सांगितलं की ते ऐकतात, माझा अनुभव आहे. आणि ज्या मुलांना घरात प्रेम मिळत नाही ती मुलं उद्धटपणे वागतात. आणि म्हणून कुटुंबाला पुरेसा वेळ देणं, पुरेशी काळजी घेणं त्यांची, आणि त्यांना पुरेसा त्यांचा एक स्वतःचा वेळ देणं. कारण जरुरी नाही आहे की तुम्ही अगदी 24 तास तुमच्या मुलगा सुनेकडे किंवा नातवंडांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हालाही कुठेतरी तुमचा स्पेस पाहिजे, तुम्हालाही तुमचा एकांत पाहिजे. तर तो वेळ प्रत्येकाला जर घरात ज्याचा त्याचा मिळाला, काही कारणाने आपण तो देऊ शकतो. आपण फिरायला जाऊ शकतो, आपण देवाच्या मंदिरात जाऊ शकतो, आपल्या मैत्रिणींकडे जाऊ शकतो, कार्यक्रमाला जाऊ शकतो. तर त्यावेळेस आपण त्यांना सुद्धा तो स्पेस मिळेल, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं विश्व मिळेल आणि आपण नक्कीच मनाने तरी फ्रेश होऊ. आणि म्हणून आपण योग्य तो वेळ स्वतःसाठी नक्की द्या. अतिशय असं जरुरी नाही की तुम्ही स्वतःला गुरफटूनच ठेवा, तुम्ही योग्य तो वेळ स्वतःला द्या. थोडंसं नामस्मरण करा, थोडं शांत बसा, श्वासाकडे लक्ष द्या. खूप मनात विचारांचं कल्लोळ असेल तर श्वासाकडे लक्ष द्या, मनाशी बोला. कारण मन म्हणते आज दुःख आहे, त्याला सोडून द्या. पुन्हा फक्त सांगा की ठीक आहे, बस माझ्याजवळ. मनाला सांगायचं ठीक आहे, दुःख आहे ना, बस माझ्याजवळ बस थोड्या वेळ. आणि म्हणून हेच रामदास स्वामींचं शिक्षण आहे की मनाला सर्व तऱ्हेने प्रसन्न करा, तुम्हाला सर्व सिद्धी आपोआपच मिळणार आहे. आणि म्हणून माझ्या पूजनीय ज्येष्ठांनो, आपण आयुष्य खूप प्रामाणिकपणे जगणार. मला माहिती आहे की आमची पिढी आणि तुमची पिढी खूप फरक आहे. तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे, सुसंस्कृतपणे, अतिशय काटकसरीपणे तुमचं जीवन जगणार. तर आता पुढील आयुष्य सुद्धा तुम्ही शांततेत, समाधानात आणि स्वीकारात तुमचं घालवा. आणि शेवटी समर्थांच्या शब्दातच सांगतो आपण की मन सांभाळलं तर जीवन सांभाळलं, आणि मन जर भरकटलं तर सगळं काही व्यर्थ गेलं. आणि ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. आणि म्हणून अशा या रामदास स्वामींच्या दासभूमीच्या निमित्ताने आपण काही गोष्टी मात्र लक्षात ठेवूया. त्यांनी एक 24 लक्षणं, शेवटच्या टप्प्यात आपण जातो आता, की ज्ञानी पुरुषांची 24 लक्षणं, काही लक्षणं 13 लक्षणं त्यांनी सांगितलेली. आता कोणतं लक्षण त्याचे प्रमुख मला जे आवडले ते मी तुम्हाला सांगते. वाट पुसल्याविना जाऊ नये. वाट पुसल्याविना जाऊ नये म्हणजे काय की आता काही म्हणतात माझ्याजवळ गुगल मॅप आहे, मी लावला, मला कोणाला विचारायची गरज नाही, मी त्या दिशेला जाणार. पण जिथे आपल्याला जायचं आहे तिथे विचारूनच जायचं. म्हणजे आपण काय की याचा अर्थ काय सोपा आहे की ध्येय, आपलं ध्येय आपलं जर असेल त्या ध्येयपूर्तीप्रमाणे ध्येयापर्यंत आपण हळूहळू विचारत जाणार. ध्येयाचा रस्ता सापडला की आपण काय करणे, आपलं सगळं काम करण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य पणाला लावणे. म्हणून वाट पुसेविना जाऊ नये. दुसरं त्यांनी लक्षण सांगितलेलं होतं की विद्या अभ्यास सोडू नये काही केलं. आता विद्या अभ्यास सोडू नये म्हणजे काय की जसं आता कोणी म्हणतं मला ना उत्तम हे यायचं, माझ्या तरुणपणात मी अमुक मला खूप आवडायचं,
आवडायचं. ठीक आहे, तुम्ही जो विद्या अभ्यास केला असेल तुम्ही त्याला सोडू नका. तुमची आवड तुम्ही जपा, स्वतः गुणगुणा, कोणी हसणार नाही, काही कोणी करणार नाही. आणि मला वाटतं हे खूप चांगलं एक व्यासपीठ आहे तुमचा हा जो म्हणजे ह्या संघात मी पहिल्यांदाच आली आहे, गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ. मी पेपरात बातम्या वाचल्या फक्त की खरंच एक अतिशय चांगलं झालं की विचारांचं आदानप्रदान समवयस्क लोकांचं या ठिकाणी होतं. आणि म्हणून अशा संघात येणे, नियमितपणे आपले विचार व्यक्त करणे हे खरंच मनाच्या सुदृढतेसाठी खूप छान आहे. म्हणून विद्या अभ्यास सोडू नये, काही केल्या असं रामदास स्वामी. आळसे सुख मानू नये म्हणजे काय की आता बऱ्याच जणांना वाटतं मी खूप आयुष्यात प्रमाण कष्ट केले, आता मी मला आराम करणार. मी आराम केला ना आणि झोपेतून उठलं की मला असा चहाचा कप असा परिणाम. आळसे चूक मानू नये. तुम्ही सुद्धा तुमचं शरीर हलवा, त्याच्यात फायदा तुम्हाला. म्हणून आळसे चूक मानू नये. प्रयत्ने पुरुषे सोडू नये, कष्ट करता त्रासू नये. प्रयत्न करायला आपल्याला उठायला बसायला त्रास होतो, हळूहळू प्रयत्नपूर्वक उठा, हळूहळू चाला, पण प्रयत्न पुरुषे सोडू नये, कष्ट करता त्रासू नये. त्यात त्रास नाहीये, तर हळूहळू प्रयत्न करून आपण आपला हालचाल करू शकतो. तंत्राचं वचन आहे, केल्याविना सांगू नये आपला पराक्रम. बऱ्याच जणांना असतं ना, मी हे केलं, मी हे करणार नाही. तुम्ही पहिले करा आणि मग तुमचा पराक्रम जगाला दाखवा. तुम्ही जे काही केलेलं आहे पहिले तुम्ही पराक्रम करून दाखवा आणि मग जगाला सांगा. त्याच्यानंतर पुण्य मार्ग सोडू नये. सगळ्यात सुंदर मला आवडलेलं वचन, पुण्य मार्ग सोडू नये. आता याचा अर्थ काय? आता हे आपण रोजच ऐकतो हे वाक्य, पण मग आपण थोडासा विचार, आपण आपली विचारशक्ती आपली वाढवायची की पुण्य मार्ग सोडू नये. म्हणजे असं काही एक पुण्य मार्ग म्हणजे एक असा एक दांडा आहे, असा एक उभी रेष आहे, इकडे एक ॲरो आहे, इकडे बाण आहे आणि इकडे एक बाण आहे. एक बाण म्हणतो योग्य आणि एक बाण म्हणतो अयोग्य. आपल्याला माहिती आहे की आपण ही गोष्ट करताना योग्य मार्गाने योग्य आहे ती किंवा अयोग्य आहे. आपलं मन आपल्याला सांगतं की आपण एखाद्याच्या बद्दल बोललो, एखाद्याची गोष्ट आपण जर केली तर ती गोष्ट योग्य आहे, आपल्याला त्याचा फायदा होणार आहे का, तर करा. तो फायद्यापेक्षा ती योग्य असेल तरच करा, पण अयोग्य करू नका. अयोग्य करून पाप कर्म वाढवू नका. आपण विनाकारण कोणाबद्दल बोलत असतो, पाप वाढवत असतो, पापाचा संचय करत असतो. विनाकारण आपण आपल्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी सर्वांना सांगतो, काही गरज नाही. तर म्हणून विनाकारण न बोलता पुण्य संचय वाढवावा. जे खरं आहे, जे चांगलं आहे, योग्य आहे तोच मार्ग आपण निवडावा. म्हणून म्हणतात रामदास स्वामी, पुण्य मार्ग सोडू नये, योग्य तेच निवडावे. निवड आपल्या हातात आहे. त्याच्यानंतर अतिक्रोध करू नये. अतिक्रोध करू नये म्हणजे काय? बरेच लोक म्हणतात मी ना माझ्या तरुणपणात खूप ऐकून घेतलं, आता मी अजिबात ऐकणार नाही, मला खूप राग आहे म्हणून मला खूप श्रेष्ठ म्हणतात नाही. असं नाहीये. क्रोध, अतिक्रोध जो आहे, अतिक्रोध हा वाईट आहे. आणि म्हणून आता याचा अर्थ काय की अतिक्रोध करू नये, जिवलगात छेदू नये. म्हणजे कोणाला मन दुखेल, कोणाचा जिव्हारी बसेल असे शब्द वापरू नये. मग तो जिवलग तुमचा स्वतःचा असू शकतो, तुमच्या घरातलं कोणीही असू शकतं. आणि एक सुंदर तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मुलगा होता, तो खूप क्रोधी होता. आता तो क्रोधी मुलगा जो होता, त्या क्रोधी मुलाला वडिलांनी ठरवलं की आता याला काहीतरी उपाय केला पाहिजे, याचा क्रोध गेला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक लाकडाची फळी घेतली आणि त्या खूप खिळे मार्केटमधून आणले, हातोडी पण आणली आणि मुलाला सांगितलं रोज एक खिळा घ्यायचा आणि त्या पट्टीवरती, त्या लाकडी फळीवरती ठोकायचा. साधारणतः 1 महिनाभर हा प्रकार चालला. रोज एक खिळा घ्यायचा, त्या फळीवर मारायचा. मग आता गंमत काय झाली की ती फळी जी होती, ती 1 महिना झाला, ती फळी खिळ्यांनी भरून गेली. मग वडील त्याला म्हटले 30व्या दिवशी, आता तू काम कर, एक सगळे खिळे काढ बरं. ते मऊ असते ती फळी, लगेच ते खिळे तो मुलगा काढतो. म्हणतो हे घ्या, तुम्ही सांगितलेलं मी सगळे खिळे काढले. मग आता गंमत काय झाली होती, त्या फळीला काय पडले होते, छिद्रे पडले होते. तसंच फळी म्हणजे काय आहे, आपलं मन आहे. आपण बोललेले वार, एखाद्याचं मन दुखावलेलं असेल तर ते कधीही भरून येत नाही. त्या मनाला जे गाव झालेले आहे ते पुन्हा कधीच उभरत नाही. आणि म्हणून जिव्हारी लागेल कोणाला, कोणाच्या मर्मावर घाव घालेल, मग ती सून असो, नातवंड असो, मुलगा असो, कोणी स्वतःच कधीच असं कोणाला टाकून बोलू नये. आणि म्हणून म्हणतात अतिक्रोध करू नये.
बोल विसरू नये. आता बोलीला बोल विसरू नये म्हणजे काय? आपण आनंदाच्या भरात कोणाला वचन देतो, मी ना असं झालं ना मी तुला असं करेन, आपण वचन देतो, पण दिलेला शब्द लोक पाळत नाही. माझाही अनुभव आहे की दिलेला शब्द लोक बरेच पाळत नाही, पण आपण जे बोललेलो आहे ते मात्र पाळलंच पाहिजे. म्हणून बोलीला बोल विसरू नये. त्याच्यानंतर सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे जिथे आता सभा म्हणजे काय हो, प्रत्येक जण काही सभेला जातो का? सभा म्हणजे घरचे असलेले लोक, आपल्या एखाद्या समारंभात जमलेले नातेवाईक, मैत्रिणींचा मित्रांचा समूह. जिथे मत मांडायचं असेल तिथे आपलं मत जरूर मांडा. अगदी निपक्षपणे आपलं मत जे आहे ते निर्धास्त मांडा. जिथे गरज आहे तिथे लोक बोलत नाही आणि नंतर म्हणतात त्यांनी ना असं करायला पाहिजे होतं, तिने ना असं केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. मागे बोलून फायदा नाही. म्हणून म्हणतात सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. त्यानंतर आदर नसता बोलू नये. जिथे आदर नाहीये, जिथे मान सन्मान नाहीये तिथे बोलवायचं का नाही. आता इथे जर मला बोलवलंच नसतं तर इथे मी आली असती का? इथून मी सरळ चालली गेली असती. तर जिथे आपल्याला आदर आहे, मान सन्मान आहे, तिथेच तुम्ही बोलावं. त्यानंतर शौचे विणं असू नये, मळीत वस्त्र नेसू नये. म्हणजेच काय? शौचे विणं असू नये म्हणजे नेहमी शुद्ध स्वच्छ असावं. बरेच लोक मी पाहते एक शर्ट 10 दिवस घालतात, 2-3 दिवस घाण होईपर्यंत घालतात. स्वच्छ वस्त्र कसं असावं? स्वच्छ, मलिन नसावं. कारण त्या मलिन वस्त्रासोबत आपलं मनही मलिन होत जातं. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात जे पण काही तुमचं वस्त्र असेल ते कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे, मलिन नसावं. त्याच्यानंतर अतिवाद करू नये. अतिवाद करू नये म्हणजे जो मूर्ख आहे, एखादा वादविवाद होतो, एखादा बिलकुल नाहकपणे खूप बोलत असतो विनाकारण, अशा वेळेस त्याच्याशी वाद घालायचा नाही. जो मूर्ख आहे त्याच्याशी वाद घालू नये. जर तुम्ही शहाणे असाल तर, नाहीतर तुम्हालाही कोण समजेल? लोक मूर्ख समजतील. मूर्खांची वाद घालणार मूर्ख, म्हणून मूर्खांची वाद घालू नये. आणि शेवटचा माझा म्हणजे रामदास स्वामींचा संदेश आहे, बहुत कृपण होऊ नये. बहुत कृपण होऊ नये म्हणजे काय? कृपण म्हणजे कंजूस. जास्त कंजूसपणाच्या बाबतीत काटकसरी जरूर असावं, पैशाची जरूर काटकसर करावी, पण जिथे गरज आहे तिथे आपण तो जरूर खर्च करावा. पैसा आपल्यासाठी आपण कमवलेला आहे, जरूर तो आपल्यासाठी नक्की वापरावा. नाहीतर मग मला कॅन्सर झाला तर मग मला ते या थेरपीला इतके पैसे लागतील, मला हार्ट अटॅक आला तर मला 4-5 लाख रुपये लागतील. कशाला येणार आहे अटॅक? तुम्ही मनाने पक्के व्हा ना. अटॅक तुम्ही म्हटलं तर नक्की येईल, तुम्ही नाही म्हटलं तर येणार नाही. म्हणून आपला पैसा हा आपल्यासाठी वापरावा. बहुत कृपण होऊ नये. 400 वर्षापूर्वी सांगितलं आहे रामदास स्वामींनी. आणि म्हणून मदत आहे, दिलखुलास करा. कोणावर प्रेम आहे व्यक्त करा, दिलखुलास करा. कौतुक आहे, अगदी मन भरून कौतुक करा. नाहीतर मग माझ्या सुनेने खूप चांगला पदार्थ केला, मी कौतुक केलं तर ती माजून जाईल, जरुरी नाही. तुम्ही तिचं जरूर कौतुक करा. तर या प्रेम, कौतुक, मदत, पैसा या बाबतीत कृपण होऊ नये, कंजूस होऊ नये. आणि आपल्याला कोणीही समाजाला दिलखुलास मदत करावी, जेणेकरून आपण मनुष्य जन्मात आलो याचा आपलं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. आणि म्हणूनच माझ्या आदरणीय सर्व ज्येष्ठ पूजनीय माता पित्यांनो, समर्थ रामदास स्वामी आपल्याला एकच गोष्ट सांगतात की मन जिंकलात तर जग जिंकलात. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, ते सुंदरपणे जगा. आणि आता उरलेले दिवस जे आहे ते शांततेत, समाधानात आणि ते भक्तीत घालवा, हीच माझी सदिच्छा. आणि आपण आज बोलवलं आणि खरं तर खूप वेगळ्या विषयावर मला बोलायचं होतं, पण माझी मैत्रीण आहे लतिका, तिने मला विचारलं आणि मी खरोखर म्हटलं चला जसं PhDचा अभ्यास करू तसं केला आपण, तसं आपण आता या दासबोधाचा अभ्यास करूया. आणि 2च दिवसात मी तुम्हाला सांगते दासबोध मी फटाफट पलटला. मनाच्या श्लोकांचं थोडंसं विवरण केलं. अक्षरशः मी तुम्हाला सांगते 2 दिवसात झोपेमध्ये सुद्धा मला तेच आठवायचं की मला काय बोलायचं आहे किंवा मला या श्लोकाचा रामदास स्वामींनी काय असं सांगितलं. पण मला असं वाटतं की खूप चांगलं झालं, कारण माझ्या उरलेल्या आयुष्यात माझं सुद्धा ब्रेन वॉश झालं. कारण या विषयाबाबतीत मी कधी बोललीच नव्हती, कारण माझा विषय सायन्स आहे, कॅन्सरवरती रिसर्च आहे माझा. तर तुम्हाला तेही सांगते की आपण विषय शिक्षक असताना एक गोष्ट सांगतात शिक्षक की पिरियड एखादा शिक्षक रजेवर आहे, मग तुम्ही त्या पिरियडला तुम्ही एंगेज करा. मग तो हिंदीचा असो का इंग्रजीचा असो, इतिहासाचा असो.
तुम्हाला काय करायचं आहे तो विषय एंगेज करायचा आहे, तसं तुम्ही एंगेज करा. पण मग आता एंगेज करायचं म्हणजे गंमत नसते. ते 1 तास मुलांशी काय बोलायचं, कारण इतिहास माझा विषय नाही, हिंदी माझा विषय नाही, आपण म्हणू शकते का मी ना. मला तर अजिबात तो प्रश्नच येत नाही. अनेक विषय असतात बोलायला. तसंच तुम्हाला सुद्धा आयुष्य जगताना अनेक विषय आहेत. एखादा तुम्ही संत साहित्य घरी आणा, त्या संतात ती जी ओवी असेल एखादी, त्याचाच मनाप्रमाणे त्याचं विश्लेषण करा किंवा सोबतच्यांशी चर्चा करा आणि ती घरी चर्चा करा. घरी सांगा ती, सगळे बसलेले असतील जेवताना. असं नाही की स्पेशल माझं ऐकायला या. जेव्हा कुठे वेळ बघून, साधारणतः प्रसंग बघून, जेव्हा कुठे वाटलं तर ते तुम्ही आनंदाने त्यांना गोष्टीने सांगा. आणि त्या गोष्टीने सांगितलं की ते नक्की ऐकतातच. अनुभव आहे माझा. माझाच मुलगा होता, खूप हट्टी होता, अतिशय हट्टी. आता त्याला गोष्ट सांगायची म्हणजे मला टेन्शन यायचं की आता रोज याला कोणती गोष्ट सांगायची. मग मी स्वतः गोष्टीची पुस्तकं आणली. मी त्यातल्या गोष्टी, एक गोष्ट रोज मी वाचून पाठ करायची आणि आठवून बघायची आणि मग ती त्याला एकदम छानपणे सांगायची. त्याला खूप आवडायचं आणि खरंच त्या गोष्टींमधून मुलं घडतात. साहित्य इतकं अमर आहे ना